शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून 3 वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। सोलापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींचे मुखवटे परिधान करून रखडलेल्या कामाचा प्रतिकात्मक 3रा वाढदिवस साजरा करत केक कापून प्रशासन लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे। टेंडर निघून 3 वर्षाचा कालावधी उलटला तरी काम पूर्ण झालेले नाही। परिणामी हजारो नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका, धूळ आणि गैरसोयींचा सामना करावा लागत आहे। आंदोलनादरम्यान 3 वर्षे पूर्ण काम अजूनही अपूर्ण अशा घोषणा देत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, कामाला तातडीने गती द्या आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मेहनल दास, शिरीष जगदाळे, अरविंद शेळके, शेखर भोसले, विक्रम वानकर, रमेश जाधव, गणेश बोरेगाव, विजय जावळे, संजय भोसले, राहुल मेरू, संकेत कुलकर्णी, विकास बचुटे, विश्वजित गंभीरे, लक्ष्मण गंभीरे, विजय बिल्लेगुरु, फिरोज सय्यद, सतीश बाबरे, इशरत नागोरे, गुरु हडपत, रमेश चव्हाण, सन्नी पाटू, प्रकाश डोंगरे, अनिता वाघमारे, आफरीन पटेल, नेताजी देशमुख, रमेश भंडारे, उद्योग कक्षाचे शहराध्यक्ष संतोष सरवसे, विजय जावळे आदी उपस्थित होते। मंत्री साहेब, या आसरा पूल 5 वर्ष झाले। या आसरा पुलावर अत्यंत वर्दळीमुळे हा पूल अरुंद होता। दरवेळेस ट्रॅफिक जामची समस्या आणि 4 बाई गेले ती। आमचे सुभाष देशमुख साहेब हे प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत। देवेंद्र कोटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, खासदार मॅडम आहेत, प्रणिताई आहेत, ज्योतिताई वाघमारे आलेले आहेत, सगळे नामांकित कोल्हापूरचे नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत, पण एकाही लोकप्रतिनिधीने या आसरा पुलाच्या कामाकडे गांभीर्याने बघितले नाही। नवीन पूल महिला हॉस्पिटलचे इंगळगी हा 6 महिन्यात पूर्ण होतोय। आज या आसरा पुलाला 3 वर्ष झालं कामाचं टेंडर देऊन, उद्या त्याचा 4था वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करण्याची वेळ येत आहे। मग तुम्हाला गिफ्ट काय या नागरिकांचं बळी पाहिजे का? कागदावर आम्ही मंजूर केलेलं आहे। सरकारी काम 6 महिने थांब, आता 3 वर्ष झालं, अजून 3 वर्ष तुम्ही थांबावे। काम झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे, अजून 2 उड्डाण पूल मंजूर झालेला आहे। तुम्ही काय गडबड करू नका। भया चौकातला रस्ता बंद केला तसं ही बंद करून पाहू का? ही तुम्हाला इच्छा आहे का? तुम्ही काय गडबड करू नका। अजून पूल ब्रिज व्यवस्थित 3 वर्षे लागेल, पण मंजुरी झालेला आहे, हे 1 नंबर होणार। शासनाच्या नावानं, पालकमंत्र्याच्या नावानं, खासदारांच्या नावानं, त्या लोकप्रतिनिधीच्या नावानं होणार होणार होणार, काय काळजी करू नका। लवकरच तुम्हाला एक इथं गिफ्ट मिळणार। गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले। ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं। उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले, तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही। शहरामध्ये नवीनच 6 महिन्यापूर्वी जो मुख्य रस्ता जो सिमेंटचा आहे, होडगी आपला महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा रस्ता 6 महिन्यात युद्ध पातळीवर तयार होतो आणि नागरिकांचा प्रश्न असलेला हा आसरा पूल 3 वर्षाला रखडलेला आहे। म्हणजे आतापर्यंत जवळपास 5 वर्ष झाला या पुलाचं बांधकाम अजून सुरुवात नाही। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी या पुलाचं काम घेऊन 3 वर्ष झाल्यामुळे वाढदिवस साजरी करून आम्ही सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत।